अँगल इथे जो दिसतोय तो एल आणि एन या बिंदूंच्या मधून वापरलेला आहे. याचा अर्थ काय की एल आणि एन याला करस्पॉन्डिंग जो काही अँगल आहे म्हणजे एम एल एम एन हा अँगल याच्या समोरचा जो आर्क आहे एल एन याच्या निम्मा असला पाहिजे. म्हणजेच या अँगलच्या दुप्पट या आर्कचं मेजरमेंट आहे. मग हा जर 145 डिवाइड बाय 2 असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे 145 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. मग 2 कॅन्सल होणार आणि याचं मेजरमेंट येणार 145 याचं एल एनचं आणि सेम मेजरमेंट एल एमचं पण येणार. म्हणजे आपण जर कॉर्डची प्रॉपर्टी वापरून आन्सर काढलं तरी 145 आन्सर येतंय. आणि इकडे खाली बघा, इकडे आपण ट्रायंगल्सच्या इंटेरियर अँगल्सची ऍडिशनची जी प्रॉपर्टी आहे 180 डिग्री आणि आयसोस्केलेस प्रॉपर्टी याला कंबाईन करून जरी आपण आन्सर काढलं तरी आन्सर हे सेम येतंय 145 डिग्री. हा क्वेश्चन समजला का? कसा सॉल्व्ह केला? येस मॅम. येस मॅम. सगळ्यांना कळाला? येस और नो? येस मॅम. ओके. आता याच्यानंतर आपल्याला तसंच प्रकारचं नेक्स्ट एक्झाम्पल बघायचंय. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. पुन्हा एकदा सर्कल दिलेला आहे. इथे एक सर्कल दिलेला आहे, त्यामध्ये कॉर्ड पीएस दिलीये, कॉर्ड पीक्यू दिलीये आणि कॉर्ड एस आर दिलीये. 3 कॉर्ड दिलेल्या आहेत, पण त्यामधल्या ज्या 2 कॉर्ड आहेत दॅट इज पीक्यू अँड एस आर ते एकमेकांना क्रॉस करतात म्हणजे इंटरसेक्ट करतात, म्हणजेच ते एकमेकांना छेदून जातात. तर छेदणाऱ्या पॉइंटला आपण त्याला इंटरसेक्शन पॉइंट म्हणतो. त्याला नाव दिलंय टी. आणि 2 अँगल दिलेले आहेत, इथे एक अँगल आणि इथे एक अँगल. ठीक आहे. हा आहे 24 आणि हा आहे 58 डिग्री. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला आहे की व्हेरीफाय, तुम्हाला व्हेरीफाय करायचंय की अँगल एस टी क्यू हा जो अँगल एस टी क्यू म्हणजे 58 डिग्री हा जो काही अँगल आहे तो अर्धा आहे कशाच्या? मेजर ऑफ आर्क पी आर. म्हणजे हा जो पी आर आहे याचं मेजरमेंट आणि एस क्यू याच्या मेजरमेंटच्या निम्मा आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय म्हणजे व्हेरीफाय करायचंय. तर यासाठी आता पहिल्यांदा आपण पहिलं सोल्युशन बघू, त्याच्यानंतर सेकंड बघू आपण सोल्युशन. ठीक आहे. आणि इथे पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आर्क एस क्यूचं पण मेजरमेंट विचारलंय. हा जो आर्क एस क्यू आहे त्याचं मेजरमेंट पण त्यांनी विचारलेलं आहे. आता आपण स्टार्ट करू सॉल्व्ह करायला. आपण कसं, इथे काय दिलेलं आहे बघा, एस पी क्यू म्हणजे हा जो पूर्ण कोणता दिसतोय एस पी क्यू हा इक्वल आहे. कशाला दिलाय त्यांनी इक्वल बघा, एस पी आणि टी या अँगलला. बघा एस पी क्यू या अँगलला कोणता अँगल इक्वल दाखवलाय? एस पी क्यू आणि इज इक्वल टू एस पी टी. हे दोन्ही सेमच अँगल आहेत, फक्त आपण नाव चेंज केलं. इथे टी दिला, इथे क्यू दिला, पण दोन्हीचा मेजरमेंट म्हणजे इथला जो अँगल आहे एस पी टी हा कॉर्नर मधला हा इक्वल आहे एस पी टी ला. एस पी क्यू इज इक्वल टू एस पी टी. पण याचं मेजरमेंट कसं करणार आहे बघा. आता या त्रिकोणामध्ये इथे हा जो त्रिकोण दिसतोय या त्रिकोणामध्ये हे 2 जे अँगल आहेत, कोणता? या टीच्या शेजारचा हा अँगल आणि हा, हे लिनियर पेअर अँगल आहेत. एक मिनिट, मी तुम्हाला आकृती दुसऱ्या बाजूला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्ट. जस्ट अ मिनिट. आता तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्ट. मी आता अँगल दाखवते थोडा वेगळ्या कलरने. आता इथे काय दिलेले आहे त्यांनी, हा त्रिकोण. आता त्रिकोणाला मी कलर देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणता त्रिकोण म्हणतेय मी. ओके. आता मी समजा या त्रिकोणाला इथे कलर दिला.
हा त्रिकोण आहे, यामध्ये याचं माप 24 आहे, पण याच्या सोबत हा जो अँगल दिसतोय तुम्हाला इथे, आता हा अँगल पण मी कलर करून दाखवते, हे बघा हा अँगल, हा याला लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर म्हणजे या दोघांची बेरीज ही 180 अंश असते. मग हा जर 58 आहे तर हा किती येणार? 180 मधून 58 मायनस करा. आता इथेच करून दाखवते. 180 मधून 58 आपण मायनस करणार आहोत. मग आपल्याला कोणता अँगल मिळणार आहे? तो मधला अँगल. इथे येणार 2, इथे येणार 2 आणि इथे येणार 1. म्हणजे हा जो अँगल आहे हा येणार आपला 122. मी छोट्या अक्षरात लिहिलंय, हा येणार 122. आता या त्रिकोणामध्ये एकाचं माप 24, एकाचं माप 122, म्हणजे हा अँगल आपण शोधू शकतो. कसा? 180 मधून हे दोन मायनस करायचे. मग मी इथे लिहिते 180 मधून या दोघांची बेरीज मायनस करायची, मायनस. तर यांची बेरीज किती आहे? यांची बेरीज आहे, एक मिनिट, 146 यांची बेरीज आहे. कोणता? 122 आणि 24 म्हणजे 146. याची वजाबाकी येणार इथे 4. ओके, म्हणजे हा अँगल आपल्याला मिळाला, हा इथला 34 डिग्री. आता इथे बघा दिसतंय, त्यांनी तुम्हाला इथे दाखवलेले. इथं एक्सटेरियर अँगल थिअरम पण वापरू शकतो, पण तुम्हाला कळण्यासाठी मी ही मेथड का वापरली की लिनियर पेअर असल्यावर दोघांची ऍडिशन 180 असते. मग एक दिलाय तर दुसरा आपण सबट्रॅक्ट करून मिळवू शकतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा ट्रायंगल्सची ऍडिशन ऑफ अँगल्सची प्रॉपर्टी आहे 180 डिग्री. मग एक 122, दुसरा 24, तर तिसरा आला आपला 34 डिग्री. म्हणजे आता आपल्याला SPQ हा अँगल कळाला 34 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर आता आर्क QS म्हणजे या अँगलनी इन्स्क्राइब्ड केलेला हा जो काही आर्क आहे, हा अँगल्सच्या दुप्पट असेल. म्हणजे हा जर 34 असेल तर हा याचं माप म्हणजे SQ चं माप येणार 34 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे याचं माप येणार 34 2 जा 68 डिग्री. याचं माप आहे 68 डिग्री. कशाचं? SQ चं. म्हणजे इथे तुम्हाला SQ चं माप मिळालं. आता त्यांनी प्रश्न विचारलाय की आर्क PR. आता प्रश्न काय विचारलाय? पहिल्याचं आन्सर मिळालं. दुसरं आता आर्क PR किती येईल? आर्क PR. आता त्यासाठी त्यांनी काय केले? आर्क PR याच्या 2 पॉइंट जोडून कोणता अँगल तयार झालाय बघा, हा अँगल. कोणता? PSR हा अँगल तयार झालाय. पण याचं माप आहे 24, म्हणजे 24 च्या दुप्पट, म्हणजे ट्वाइस ऑफ दिस अँगल वी विल गेट दी आर्क PR मेजरमेंट. म्हणजे 24 2 जा म्हणजे हा झाला 48. म्हणजे आपल्याला काय मिळालं? हा 48 आणि हा 48. ओके. आता यानंतर आपल्याला काय करायचंय? पहिला क्वेश्चन तर झाला आपला क्लिअर. दुसरा क्वेश्चन आहे हा व्हेरीफाय STQ. हा जो STQ याचं जे माप आहे ते या दोन आर्कच्या मेजरमेंटच्या निम्म आहे. मग आता आपण फक्त व्हॅल्यू पुट करायची. आता याची व्हॅल्यू काय आहे बघा, PR ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 48. मग आपण इथे 48 कन्सिडर करणार. त्याच्यानंतर SQ, हा जो SQ आहे याचं माप मिळालंय 68. आणि इथे आहे हा ते PR आहे ना, ते हा SQ च्या दुप्पट आहे. मग तिथे 34 नाही, येईल. PR दुप्पट नाहीये ना. PR PR अँगल 24 च्या दुप्पट आहे. तुला अँगल कळाला का बघ इथला? हा जो PR आहे याने कुठला अँगल तयार केलाय? PSR. म्हणजे हा जो 24 वाला अँगल आहे ना, याच्या दुप्पट हा आर्क येणार. म्हणजे 24 2 जा 48. 24 म्हणजे 24 दुने 48, म्हणून हा 48 आलाय. समजलं? येस मॅम, मी SQ ला समजत होते. नाही, SQ ला कोणी ऑक्युपाय केलाय बघ, हा अँगल इथला, हा P च्या इथला. P मग वाला. मग हा 34 आहे. 34 2 जा 68 इथे काढला आपण. आता समजलं?
येस मॅम समजलं. ओके. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आणि चेक करायचे की हे जे STQ चा अँगल आहे तो याच्या एवढा येतो की नाही. मग आता आपल्याला पहिल्यांदा या आर्क्सची ऍडिशन करावी लागेल आणि त्याला डिवाइड बाय 2 करावं लागेल. ऍडिशन काय येते इथे 8 + 8 16 1 कॅरी 6 + 1 7 7 + 4 11 म्हणजे 116 डिवाइड बाय 2. आता याला डिवाइड करू आपण 2 5 जा 10 म्हणजे बेपंचे 10 एक राहिला 16 झाले बेअठी 16 म्हणजे आपला आन्सर आलं 58 डिग्री. कशाचं आन्सर आलंय या उजव्या बाजूचं. आणि आता इकडे बघा ही जी डावी बाजू आहे तो दिलाय STQ. हा STQ आणि येस इट इज ऑल्सो 58 डिग्री बिकॉज दे हॅव गिवन. त्यांनी आपल्याला दिलाय हा 58 आहे पण त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला व्हेरीफाय करा की हा जो STQ अँगल आहे त्याचं माप आहे ते हाफ असेल या दोन आर्कच्या मेजरमेंटच्या ऍडिशन एवढा त्याच्या निम्मा. मग आपण ऍडिशन केली 116 आली त्याला डिवाइड बाय 2 केलं वी गॉट आन्सर एज 58. म्हणजेच तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता की फ्रॉम अबव स्टेटमेंट इट इज व्हेरीफाईड. म्हणजे हे व्हेरीफाईड झालं. म्हणजे पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला, दुसरा व्हेरीफायचा सॉल्व्ह झाला. आता तिसरा क्वेश्चन आहे जे काही व्हेरिफिकेशन आपण केलं त्याला प्रूव्ह करायचंय. कसं prove that angle STQ is equal to half of measure RPR plus this one SQ for any measure of STQ. इथे फक्त आपण एक पर्टिक्युलर अँगल घेतला 58 आणि त्या 58 ला आपण चेक केलं होतं की दुसरा पण 58 येतो की नाही. पण आता त्यांनी सांगितलंय तुम्ही स्वतः प्रूफ लिहा जेव्हा STQ हा कोणताही अँगल असेल इट मे बी 50 इट मे बी 40 इट मे बी 30 ओके. तो अँगल कुठलाही असला तरी हेच स्टेटमेंट कॅरी फॉरवर्ड होतं हे तुम्हाला सिद्ध करायचं. आता याच्यासाठी नेक्स्ट प्रूफ आहे. हे दोन पहिले जे क्वेश्चन होते ते समजले का सगळ्यांना? येस मॅम. ओके. आता नेक्स्ट जो आहे तो मी शेअर करते की त्यांनी तो प्रूफ कसा दिलेला आहे. जस्ट अ मिनिट. एकच मिनिट. इथेच दाखवते म्हणजे तुम्हाला काय होईल कन्फ्युजन नाही राहणार. ओके. इथे तुम्हाला दिसत नाही आय थिंक व्यवस्थित. क्लिअर दिसतंय का रे? नाही ना? येस और नो क्लिअर दिसतंय का? नो मॅम नाही दिसत. ठीक आहे आपण दुसऱ्या स्क्रीनवरच चेक करू. जस्ट अ मिनिट. तुम्हाला एक्झाम मध्ये आता हा सर्कल चॅप्टर होता का रे? येस और नो? येस मॅम होता. ओके. आता इथे काय दिलेलं आहे की तुम्हाला प्रूफ दिलेला आहे या वरच्या प्रॉपर्टीचा जी आपण इथे सिद्ध केली ती त्याचा आता प्रूफ द्यायचा आहे. तर प्रूफ कसा द्यायचा आहे इथे खाली दिलंय की जो अँगल STQ आहे तो त्यासाठी तुम्हाला एक्सटेरियर अँगल थिअरम वापरायचा आहे ट्रायंगलचा. म्हणजे वरती मी पुन्हा घेऊन दाखवते. ज्यावेळी हा अँगल असतो इथला हा अँगल म्हणजे या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे एक्सटेरियर अँगल आहे. मग याची प्रॉपर्टी काय असते की याच्या शेजारचा जो त्रिकोणाचा आंतरकोन आहे तो सोडून इतर जे दोन कोन असतात त्यांची बेरीज म्हणजे हा अँगल असतो. ही एक प्रॉपर्टी आहे. मग 58 डिग्री हा इथे दिलाय पण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कोणताही अँगल असू शकतो तो. मग असं स्टेटमेंट लिहायचं की अँगल STQ इज इक्वल टू अँगल SPT प्लस अँगल PST म्हणजे या दोघांची बेरीज.
हे स्टेटमेंट झालं. आता काय होतंय, आकृती वरती आहे आणि एक्सप्लेनेशन थोडं खाली जाते, त्याच्यामुळे मला आकृती वर खाली करावी लागते. हे स्टेटमेंट म्हणजे इथे तुम्ही लिहिणार दुसरा अँगल. आता SPQ याला सबटेंड असणारा म्हणजे याला जो अँगल तयार झालाय करस्पॉन्डिंग आर्कचा, इकडे बघा SQ आहे तो, म्हणजे SPQ याच्या समोरचा आर्क आहे SQ, तो हा जो काही अँगल आहे तो याच्या निम्मा आहे. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट काय होतं, हा अँगल बरोबर हा प्लस हा, मग हा जो आहे तो अर्धा आहे SQ च्या मापा एवढा, आणि हा जो अँगल इथला 24 जो अँगल आहे तो अर्धा आहे PR च्या मापा एवढा. ठीक आहे, म्हणजे त्याच्या जागी आपण व्हॅल्यू काय टाकली बघा, इट इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ, आणि हा जो दुसरा अँगल होता तो पण हाफ आहे त्याच्या समोरच्या आर्क एवढा. मग या दोघांमधून हाफ ऑफ कॉमन घ्यायचा आणि आतमध्ये उरणारे मेजर ऑफ आर्क SQ आणि मेजर ऑफ आर्क PR, आणि इथे जो होता तो हा आर्क आणि हा आर्क यांच्यामधून अर्धा अर्धा कॉमन घेतला, म्हणजे हेच दिलेलं स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलं. समजलं का कसं केलं? Yes, ma'am. यस or नो? हा, Yes, ma'am. ओके. का पुन्हा एकदा दुसऱ्या स्क्रीनवर एक्सप्लेन करू? समजलं मॅम. ओके, सगळ्यांना समजलं? सगळे सांगा, कळालं की नाही? तानिया, यू अंडरस्टूड? येस मॅम. मोक्षदा, देन स्नेहल, अभिषेक, रोशनी, अजून येस कोण मॅम. आहे? स्नेहलचा आवाज येत नाहीये. हो ना स्नेहल? ज्ञानेश्वर, समजतंय? ओके. अभिषेक, कळालं थिअरम? हो मॅम. ओके. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय नेक्स्ट पॉइंट जो आहे, जस्ट अ मिनिट, पहिल्यांदा आपण काय काय पाहिलं त्याला एकदा रिमेंबर धिस असा म्हणून तुमचा जो पॉइंट असतो तो आपण एकदा चेक करू आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण स्टार्ट करू. जस्ट अ मिनिट. ओके. आता रिमेंबर धिस मध्ये काय दिले, हे जे दिलेले पॉइंट असतात ते का लक्षात ठेवायचे असतात, कारण त्याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. आता पहिलं काय स्टेटमेंट आहे बघा, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ दी मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे त्याने ऑक्युपाय केलेला जो काही आर्क असतो त्या आर्कचं जितकं मेजरमेंट आहे त्याच्या निम्म मेजरमेंट हे इन्स्क्राइब्ड अँगलचं असतं. म्हणजेच आर्क आहे अँगलच्या दुप्पट आणि अँगल आहे आर्कच्या निम्मा. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुअंट. म्हणजे जेव्हा एकच आर्क आहे पण एक असा अँगल झालाय आणि तेच दोन पॉइंट घेऊन एक असा अँगल झालाय, लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं, तर ते सुद्धा ते जे अँगलचे मेजरमेंट आहेत ते एकमेकांना सारखे असतात, म्हणजे कॉन्ग्रुअंट असतात. का? कारण तोच रूल अप्लाय होतो की आर्कच्या निम्मा अँगल आहे, मग त्याच आर्क मधून दोन जर वेगवेगळे अँगल तर जेवढं मेजरमेंट त्या आर्कचं असेल त्याच्या निम्मच दोघांचं मेजरमेंट असेल, म्हणजे त्या दोघांचं माप सारखं आहे. याचाच अर्थ स्टेटमेंट नंबर 2, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुअंट. ओके. नेक्स्ट आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. सेमी सर्कल मध्ये सेमी सर्कलचे जे दोन पॉइंट आहेत ते असते आपली कॉर्ड, म्हणजेच डायमीटर असते. म्हणजे त्या दोन पॉइंट पासून त्या सेमी सर्कल मध्ये कोणताही अँगल आपण घेतला, कन्सिडर केला, तर तो नेहमी राईट अँगल असतो, म्हणजे 90 डिग्री असतो. हा एक रूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. बघा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, चार बाजू असणारी आकृती जी बंदिस्त आहे त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. मग त्याचे व्हर्टायसेस म्हणजे त्याचे जे काही बिंदू आहेत ते
lie on the same circle, म्हणजे एकाच सर्कलवर, म्हणजे एक सर्कल दिले आणि त्या क्वाड्रिलॅटरलचे चारही बिंदू त्या सर्कलवरच आहेत, म्हणजे त्याच्या बाउंड्रीवर आहेत, then the quadrilateral is called a cyclic quadrilateral. त्यावेळी त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो, कारण तो सर्कलवर प्रेझेंट आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, दॅट इज opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. म्हणजे जो काही इथे ड्रॉ, तुमच्या लक्षात येते ना की आकृती ड्रॉ करू? लक्षात येते? येस और नो? तुम्ही बोलला तर कळेल मला, तुम्हाला समजतंय का मी ड्रॉ करू फिगर? एनीबडी टेल मी? कोणीच नाही सांगत आहे का? ओके, मी आकृती पण काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, जस्ट अ मिनिट. इथे बघा, समजा आता मी सर्कल ड्रॉ केलं इथे, थोडी इकडे घेऊ. ओके, तर यामध्ये त्यांनी काय दिलंय, जेव्हा आता हा झाला सेंटर, जेव्हा वर्तुळावर चारही बिंदू असतात, म्हणजे आता इथे 2 बिंदू आहेत, पुन्हा इथे एक वर्टेक्स आहे, आता चारही बिंदू मला दाखवायचे वर्तुळावर, आणि तो एकमेकांना जोडल्यानंतर जो काही क्वाड्रिलॅटरल तयार होतो त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. या आकृतीमध्ये हा जो दिसतोय चौकोन तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये जेव्हा अपोजिट अँगल आहेत, म्हणजे हा जो अँगल आहे हा याला अपोजिट आहे याच्या समोरचा, हे दोघं सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे या दोघांची ऍडिशन ही 180 डिग्री असते. सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री अँड कॉम्प्लिमेंटरी मीन्स 90 डिग्री. मग हा 180 डिग्री दिलेला आहे. मग आता नेक्स्ट जो काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला बघायचंय. इथे काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मधले अपोजिट जे अँगल आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. नेक्स्ट आहे, an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजे या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो काही एक्सटेरियर अँगल आहे, आता याच्या बाहेरचा एक्सटेरियर अँगल जो काही आहे तो कॉन्ग्रुअंट आहे, म्हणजे त्याचं माप सेम आहे कोणाशी, टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजसंट इंटेरियर अँगल. या बाह्य कोनाच्या ऍडजसंट इंटेरियर अँगल म्हणजे हा, याचा जो विरुद्ध कोन आहे त्याचं आणि याचं मेजरमेंट हे सेम असतं, कॉन्ग्रुअंट असतं, म्हणजेच सारखं असतं. हे नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आहे, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स of a quadrilateral is supplementary, then the quadrilateral is cyclic quadrilateral. म्हणजे काय, जेव्हा क्वाड्रिलॅटरल मध्ये एक पेअर, अपोजिट अँगल्सची पेअर यांची ऍडिशन जर 180 येत असेल, सप्लिमेंटरी म्हणजे काय, ऍडिशन 180 येत असेल, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. हे कळालं? इथपर्यंत समजतंय का? येस मॅम. ओके, नेक्स्ट आहे, if the 2 points, just a minute, if the 2 points on the given line subtend equal angles at 2 different points which lie on the, just a minute, which lie on the same side of the line, then those 4 points are concyclic. याचा अर्थ काय, कोणाला समजतोय रे लास्ट सेंटेन्सचा अर्थ? लास्ट सेंटेन्स जे मी तुम्हाला आता रीड करून दाखवलं त्याचा अर्थ काय होतो, मी तुम्हाला आकृती दाखवते आणि तुमच्या टेक्स्टबुक मधली स्क्रीन पण शेअर करते. बघा, लक्षपूर्वक ऐका आणि बघा पण. काय आहे, इफ 2 पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स ऍट 2 डिफरंट पॉइंट्स which lie on the same side of the line, then those 4 points are concyclic.
याचा अर्थ काय कोण सांगेल? हम्म कोण सांगेल याचा अर्थ? रीड करा स्टेटमेंट. कोण रीड करेल? मोक्षदा रीड कर स्टेटमेंट. मोक्षदा. थांबा मॅम, मराठीच्या पुस्तकातून करते. ओके. मॅम, मी याचा अर्थ सांगू का? हा सानिया बोल. मोक्षदा तू चेक कर आणि नंतर मराठीतून सांग. आता सानिया सांगेल. हा. आणि मॅम, या कृतीमध्ये आपल्याला 4 बिंदू दाखवलेले आहेत ना, जसे की ए आणि ई बी आणि सीई आणि ईडी. त्याचप्रमाणे म्हणजे ते वर्तुळाच्या चारी बाजूनी दाखवलेले आहेत आणि जे हे बिंदू आहेत ना, ते विरुद्ध बिंदू आहेत आणि त्या दोन बिंदू म्हणजे एकरूप आहेत. जसे की सी डी आणि ए बी हे दोन बिंदू एकरूप आहेत एकमेकांना आणि या दोन बिंदूंनी म्हणजे हे 4 बिंदू आहे ना, त्या 4 बिंदूंनी मिळून एक वर्तुळ तयार झालेलं आहे. 4 बिंदूंनी मिळून. ओके. आपल्याला कॉनसायक्लिक ठरवायचे म्हणजे काय की ते त्या सर्कलवर प्रेझेंट आहेत असं स्टेटमेंट आहे. लास्ट स्टेटमेंट काय आहे की पहिली जी कंडिशन दिली आहे ती कंडिशन असेल तर ते जे 4 पॉइंट्स आहेत ते कॉनसायक्लिक म्हणजे सर्कलवर प्रेझेंट आहेत, सर्कलच्या बाउंड्रीवर. असं आपल्याला सिद्ध करायचंय. कधी? ज्यावेळी 2 पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स. जे काही 2 पॉइंट दिलेले असतात लाईनवर त्यांनी तयार केलेला जो काही अँगल आहे 2 डिफरंट पॉइंट सोबत, तर त्यावेळी तर एकाच साईडला अँगल इक्वल असतात. त्यावेळी ते जे 4 पॉइंट्स असतात दॅट आर कॉनसायक्लिक. याचा प्रूफ मी तुम्हाला एकदा दाखवते. कॉनसायक्लिक म्हणजे त्याच सर्कलवर प्रेझेंट असणारे. जस्ट अ मिनिट. हा इथे बघा, हा जो थिअरम होता तो. इफ 2 पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन. आता ही एक गिवन लाईन आहे, तर या लाईन्स मधून जे काही अँगल 2 बनलेले आहेत, म्हणजे बघा इथे बी पॉइंटला एक अँगल बनलाय ए बी डी, पण ए आणि डी हेच 2 पॉइंट घेऊन पुन्हा अजून एक अँगल बनलाय ए सी डी. म्हणजे एडी या 2 बिंदूतून सेम त्याच 2 बिंदूतून 2 वेगवेगळे अँगल बनलेले आहेत. ठीक आहे, 2 वेगवेगळ्या पॉइंट्स थ्रू म्हणजे बी आणि सी पॉइंट्स थ्रू इथं दिले इक्वल अँगल. आय रिपीट द सेंटेन्स. इफ 2 पॉइंट्स म्हणजे कोणते 2 पॉइंट ऑन अ गिवन लाईन, एडी हे लाईनवर आहेत पॉइंट, सबटेंड इक्वल अँगल ऍट 2 डिस्टिंक्ट पॉइंट. डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे वेगवेगळे पॉइंट ज्यावेळी आहेत आणि त्यावेळी हे 2 ए आणि डी पॉइंट हे इक्वल अँगल सबटेंड करतात. म्हणजे बी जवळ जेवढा अँगल तयार झालाय तेवढाच अँगल सी जवळ तयार झालाय, विच लाई ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. म्हणजे या एडी साइडच्या एकाच बाजूला ते 2 वेगवेगळे पॉइंट आहेत की ज्याचं मेजरमेंट हे सेम आहे, कारण ते ए आणि डी याच बिंदूतून तयार झालेले आहेत. अशा वेळी ते जे 4 बिंदू आहेत ए बी सी डी हे कॉनसायक्लिक आहेत, म्हणजे ते सर्कलवर प्रेझेंट आहेत. ओके. याचाच अर्थ एबीसीडी ला जर तुम्ही जॉईन केलं तर तो काय होणार? कॉनसायक्लिक होणार ना. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होणार आणि ते बिंदू कॉनसायक्लिक होणार. आता समजलं? येस और नो? येस मॅम. ओके. आता त्याच्यानंतरचा पॉइंट होता
हा 8 पॉइंट पर्यंत आपण एक्सप्लेन झालं आपलं. आता हा लास्टचा पॉइंट जो आता आपण थिअरम प्रूफ केला की हा अँगल AEC याचं माप अर्ध आहे कशाच्या, आर्क AC आणि आर्क DB याच्या मेजरमेंटच्या निम्म आहे. सेम याच्यासाठी पण आपण फॉर्म्युला तोच वापरू शकतो. अँगल CEB हा हाफ आहे मेजर ऑफ अँगल AD, म्हणजे याचा जो AD हा अँगल आहे इथला तो प्लस अँगल CB हा जो अँगल आहे तो, ठीक आहे, याच्या निम्मा असतो. म्हणजे कुठलाही अँगल, आता या 4 अँगल मधला समजा हा अँगल घेतला आपण DEB, तर हा हाफ येणार त्याच्या समोरच्या आर्कच्या मेजरमेंट आणि त्याच्या विरुद्ध आर्कच्या मेजरमेंटच्या निम्मा. जसं हा अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क DB प्लस आर्क AC. असं जर आपण हा अँगल घेतला तर अँगल CEB इज इक्वल टू हाफ इंटू ब्रॅकेट आर्क CB प्लस आर्क AD. समजलं? हो की नाही? येस मॅम. बाकीच्यांना समजतंय का? येस और नो? येस मॅम. ओके फाईन. आता नेक्स्ट आहे आपला पॉइंट. हा इथे एक त्यांनी अजून एक पॉइंट दिलाय. आता ज्यावेळी पहिल्या आकृतीमध्ये म्हणजे आज बघितलेल्या वरच्या आकृतीमध्ये हा जो अँगल होता ई, हा जो पॉइंट होता तो सर्कलवर प्रेझेंट होता. पण ज्यावेळी तो सर्कलच्या बाहेर तयार झाला अँगल, पण हे जे स्टार्टिंग आणि इनिशियल पॉइंट आहेत अँगलचे ते सर्कलवरचे, पण अँगल तयार झालाय सर्कलच्या बाहेर कुठेतरी, त्यावेळी त्याचं मेजरमेंट काय असतं बघा. अँगल BED याचं मेजरमेंट काय आहे, हाफ ऑफ आर्क BD. हा जो आर्क BD आहे त्याच्या निम्मच आहे, परंतु त्या BD मधून जेव्हा AC सबट्रॅक्ट करतो तेव्हा त्याच्या निम्मा अँगल BED असतो. पुन्हा एकदा रिपीट करते, अँगल BED याचं मेजरमेंट आहे हाफ ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत येणार आर्क मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC. त्यावेळी त्याच्या निम्मा अँगल तो वरचा अँगल असेल. इथे वरती होतं ऍडिशन होती, इथे ऍडिशन येत होती आणि इकडे येते सबट्रॅक्शन. आता जे काही आपण पाहिलं आतापर्यंत सिलेबस मध्ये या चॅप्टरच्या, तर त्याच्या आधारित आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिकल सेट 3.4. आता ते पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. प्रॅक्टिकल सेट 3.4 काय दिलंय बघा. एक आकृती दिलीये ज्यामध्ये O हे काय सेंटर आहे, AB ही कॉर्ड दिलीये आणि A आणि B याला इन्स्क्राईब झालेला अँगल आहे ACB आणि सबटेंडेड इथे इंटरसेप्टेड आर्क आहे AB. ठीक आहे, हा इन्स्क्राईब्ड अँगल आहे आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे AB. आता क्वेश्चन काय विचारलंय, लेंथ ऑफ कॉर्ड AB चं जेवढं अंतर आहे इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे OA जितकी आहे तितकीच AB आहे तितकीच OB आहे. तर आता क्वेश्चन विचारलाय फाइंड AOB. पहिल्यांदा हा जो सेंट्रल अँगल आहे तो शोधायचा आहे. तुम्ही शोधू शकाल? येस और नो? टेल मी येस और नो सो दॅट आय विल सॉल्व. तुम्हाला जर सोडवायला येत असेल तर सांगा मला, मी तुम्हाला वेळ देते, नाहीतर मी सॉल्व करते. काय करायचं? सॉल्व करायला येईल पहिला आन्सर? मॅम तुम्ही सांगा. ओके, आता मी आकृती दुसऱ्या स्क्रीनवर दाखवते, 1 मिनिट. ओके, आता या क्वेश्चन मध्ये बघा, आय यूज अनदर कलर. AOB हा अँगल आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, अँगलला कलर देते म्हणजे तुम्हाला अँगल लक्षात येईल की कोणता अँगल शोधायचा आहे. बघा, जो कलर केलेला अँगल आहे ना सेंट्रल अँगल, तो आपल्याला शोधायचा आहे. आता शोधणार कसा,
इथे माहिती काय दिली, एबीचं जेवढं अंतर आहे तेवढंच ओएचे तेवढंच ओबीचे, म्हणजे हा त्रिकोण जो आहे तो इक्विलॅटरल त्रिकोण झाला. येस ना, म्हणजे समभुजा त्रिकोण झाला, कारण त्याची त्रिज्या जेवढी आहे तेवढीच ही एबी ची लांबी आहे. हे पहिलं स्टेटमेंट समजलं? समजलं का? हा काय येस झाला? मॅम. हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे समभुज त्रिकोण. मग समभुज त्रिकोणाचे जे अँगल असतात ते असतात 60, 60 आणि 60. बघा, याचा कोणताही अँगल जर घेतला तुम्ही तर तो 60 येणार आहे. म्हणजे याचं पहिल्याचा आन्सर आपल्याला मिळालं, AOB इज 60 डिग्री. आन्सर कळालं का? हा झाला आपला इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगलची जी मेजरमेंट असते ती असते 60 डिग्री, आणि तिन्ही अँगलची ऍडिशन मिळून 180 असते. म्हणजे 60 अधिक 60 अधिक 60, म्हणजे 60 अधिक 60 120, 120 अधिक 60 180. म्हणून प्रत्येक अँगल हा 60 डिग्री आहे, म्हणजे AOB 60 मिळाला. आता त्यांनी ACB विचारले. आता तुम्हाला माहितीये, जेव्हा सेंट्रल अँगल जो असतो त्यावेळी त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क असतो त्याचं माप या अँगल एवढंच असतं. तुम्हाला कळालं मी काय म्हंटल? जेव्हा सेंट्रल अँगल तयार होतो, सेंट्रल अँगलचं जितकं माप असतं तेवढंच माप त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कचं माप असतं. हे तरी आठवलं का तुम्हाला? आठवलं का? येस मॅम. ओके. याला आपण सेंट्रल अँगलला काय म्हणतो आपण, की जो सेंटर जवळ, म्हणजे सर्कलचा जो सेंटर आहे तिथं तयार झालेला अँगल असतो तो, आणि त्याने इंटरसेप्ट केलेला जो काही आर्क असतो त्याचं मेजरमेंट त्याच्याच एवढं असतं. इन्स्क्राइब सारखं नसतं, दुप्पट नसतं. इथे सेंट्रल असल्यामुळे ते त्याच्याच एवढं असतं. लक्षात आलं? म्हणजे तो जर 60 असेल तर त्याने इंटरसेप्ट केलेला हा जो अँगल आहे हा 60 आहे. याने इंटरसेप्ट केलेला हा जो AB आहे तो पण काय येणार आहे? 60 अंश येणार आहे. म्हणजे हा आपल्याला मिळाला 60 अंश. ओके. आता A आणि B याने इन्स्क्राइब केलेला अँगल तर हा आहे इथला. मी आता कलर बदलून दाखवते. जस्ट येलो कलर मध्ये तुम्हाला जो दिसतोय ACB हा अँगल हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याने इंटरसेप्ट केलेला हा आर्क आहे. म्हणजे याच्या निम्मा हा असणार आहे. हा 60 होता म्हणून याच्या समोरचा 60 झाला, कारण हा सेंट्रल जवळ अँगल तयार झाला. मग सेंट्रल जवळ जो होतो तेवढाच समोरचा असतो, पण इन्स्क्राइब्ड अँगलला हा त्याच्या निम्मा येणार. म्हणजे इथे आपल्याला जे आन्सर आहे हे आन्सर कशाचं, एक मिनिट, हे जे आन्सर आहे हा अँगल तो येणार 30 अंश. याच्या दुप्पट हा असतो आणि याच्या निम्मा हा असतो, म्हणून 30 अंश झाला. आता आर्क AB आपल्याला मिळालंय 60 डिग्री. आर्क AB 60 डिग्री. ओके. आणि आर्क ACB म्हणजे 360 मधून जो आर्क AB आहे तो आपल्याला वजा करायचा आहे 60 अंश. म्हणजे उत्तर येणार आहे 300 अंश. कोणता आर्क? मेजर आर्क. कोणता? 300 अंशाचा आर्क A इथून सुरू झालाय, C इथं बंद झालाय B. म्हणजे ACB हा झाला 300, AB झाला 60, याचं माप झालं 30 आणि याचं सेंट्रल अँगलचं झालं 60. समजलं का रे सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. यामध्ये काही डाऊट? नो डाऊट मॅम. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आपण. नेक्स्ट क्वेश्चन. येस मॅम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, की ही आकृती दिली ज्यामध्ये हा क्वाड्रिलॅटरल दिलाय की जो सर्कलवर प्रेझेंट आहे, म्हणजे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता त्यांनी यामध्ये पण काय दिलंय हे मी आधी इरेज करते. जस्ट
पुन्हा एकदा आकृती. ही आकृती पाहिजे आपल्याला ना. आता यामध्ये काय दिलंय त्यांनी, पी क्यू, ही जी बाजू आहे पी क्यू, जस्ट अ मिनिट, ही बाजू, आय चेंज द कलर, पी क्यू बाजू जेवढी आहे तेवढीच बाजू आर क्यू दिली, या दोन बाजू सारख्या दिल्यात. आणि पी एस आर हा अँगल, पी एस आर हा अँगल दिलाय 110 अंशाचा, 110 अंश. पी क्यू आणि आर क्यू साइड सारखी दाखवलीये. म्हणजे आता फाइंड द मेजर ऑफ पी क्यू आर. आता पी क्यू आर, पी क्यू आर हा अँगल शोधायचा हा. आता तुम्हाला माहितीये ज्यावेळी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो त्यावेळी समोरासमोरचे जे अँगल असतात त्यांची ऍडिशन 180 असते, सप्लिमेंटरी असतो तो. म्हणजे हा 110 आहे तर हा येणार 70. येस मॅम. येस मॅम. येस, कारण ते सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे एक आन्सर मिळालं. पुढचं आहे मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. आता आर्क शोधायचंय, पी क्यू आर हा आर्क. आता हा जो आर्क आहे त्याच्या जे दोन एंड पॉइंट आहेत त्याने इन्स्क्राईब केलेला अँगल आहे हा, जो की आहे 110. 110च्या दुप्पट येणार आर्क, म्हणजे तो येणार 220 अंशाचा आर्क येणार. 220 अंश हे आपलं याचं आन्सर झालं, आर्क पी क्यू आर च. आर्क पी क्यू आर हे या अँगलच्या दुप्पट आहे, म्हणजे याच्या निम्मा हा अँगल आहे, म्हणजे करेक्ट आहे. आता मेजर ऑफ आर्क क्यू आर विचारलंय, क्यू आणि आर. आता बघा हा पूर्ण आहे 220, हा पूर्ण काय आहे 220. पण हे दोन इक्वल कॉर्ड आहेत, म्हणजे इक्वल कॉर्डच्या समोरचा इक्वल कॉर्डच्या समोरचा, असे हे दोन आर्क एकमेकांचं इक्वल आहेत. म्हणजे सेपरेट सेपरेट अँगल हा 220च्या निम्मा येणार. म्हणजे हा जो आर्क क्यू आर आहे हा सेपरेट फक्त क्यू आर तो येणार 110, म्हणजे 110 अंशाचा येणार. आणि त्यानंतर त्यांनी विचारलंय मेजर ऑफ अँगल पी आर क्यू. हा जो पी आर क्यू हा अँगल किती आहे, इथला अँगल. आता या त्रिकोणामध्ये या दोन बाजू सारख्या, म्हणजे त्याचे विरुद्ध अँगल हे सेम आहेत. मग हा 70 आहे तर हे दोघं मिळून 110 असणार, हे दोघं मिळून. कारण त्रिकोणाच्या आतल्या कोणाची बेरीज ही नेहमी 180 असते, मग त्यातला एक 70 आहे, म्हणजे हे दोघं मिळून 110 आहेत. मग 110 जर दोघं मिळून आहेत तर एकटा येणार 55, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 55 डिग्री. आता समजलं आपण कशा प्रकारे जे काही इन्स्क्राइब्ड अँगल्सचे थिअरम किंवा सेंट्रल अँगल्सचे थिअरम आपण यूज केले. काही ठिकाणी त्रिकोणाच्या अँगल्सचे ऍडिशनचा प्रॉपर्टी आपण यूज केली. काही ठिकाणी इक्विलॅटरलची प्रॉपर्टी, आयसोसेलस ट्रायंगल्सची प्रॉपर्टी यूज केली. ओके, तर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. मॅम, हा मॅम तुम्ही असं सांगता ना, मग आम्ही जर गणित सोडवायला ना ते आम्हाला कळत नाही कसं गणित करायचं ते. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुला, म्हणजे एक्झाम्पल कळालं नाही का? म्हणजे मॅम कळतं आता क्लासमध्ये, पण नंतर मी प्रयत्न करायले ना सोडवायचा, नंतर स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं हे मला कळत नाही. अच्छा, स्टेप बाय स्टेप. ओके, स्टेप बाय स्टेप मी नेक्स्ट क्लासमध्ये सांगेन, पण आता पण मी स्टेप बाय स्टेपच सांगितलं होतं. फक्त लिहिता काय होतं इथे स्क्रीनवर इतकं लिहिता येत नाही मला. मी फक्त ते स्टेटमेंट तुम्हाला ओरली सांगते. बघा आता पहिलं स्टेटमेंट काय आहे, मेजर ऑफ अँगल पी क्यू आर. पी क्यू आर याचं माप शोधायचंय आपल्याला. तर पहिलं स्टेटमेंट येणार, तू इंग्लिश मिडियम आहे का मराठी मिडियम आहे? मराठी मीडियम. ओके, तर तुला पहिलं स्टेटमेंट काय लिहायचंय की पी क्यू आर एस हा जो काही चौकोन आहे तो सायक्लिक चौकोन आहे. ठीक आहे, तर याच्या गुणधर्मानुसार विरुद्ध कोण हे आता मराठीत सप्लिमेंटरीला काय शब्द आहे की ज्याची ऍडिशन 180 येते?
तर तो जो शब्द आहे तो फक्त तुला लिहायचा आहे की विरुद्ध कोन या चौकोनातली यांची बेरीज 180 अंश असते, परंतु एक अँगल PSR हा 110 आहे, म्हणून PSR प्लस PQR इज इक्वल टू 180. मग PQR इज इक्वल टू 180 मायनस 110 इज इक्वल टू 70. अशा स्टेप्स लिहायच्या. समजलं? जो काही थिअरम आपण वापरतोय, प्रॉपर्टी वापरतोय, ती आधी लिहायची आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहायचं. ओके? येस मॅम. ओके. नेक्स्ट क्लासमध्ये आय विल ट्राय टू राईट डाऊन एव्हरी स्टेप. ठीक आहे? ओके मॅम. ओके फाईन. चलो बाय बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. टेक Bye. केअर. You too. Take care. स्वीट ड्रीम मॅम. Bye bye.